टपरीधारकांच्या पुनर्वसनासाठी शेवगाव बंद, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। शेवगाव नगर परिषदेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे व्यवसाय गमावलेल्या टपरीधारकांच्या पुनर्वसनाच्या मागणीसाठी शुक्रवार दिनांक 5 जून रोजी शेवगाव शहर बंद पाळण्यात आला। या बंदला व्यापारी, विविध संघटना, सामाजिक कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। शहरातील बहुतांश दुकाने, आस्थापना व व्यावसायिक प्रतिष्ठाने दिवसभर बंद ठेवण्यात आली होती। टपरीधारकांच्या पुनर्वसनासाठी स्थापन करण्यात आलेल्या कृती समितीच्या नेतृत्वाखाली हा बंद पुकारण्यात आला होता। यावेळी कृती समितीचे सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच टपरीधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शहरातील विविध भागातून नागरिकांनी बंदला पाठिंबा दर्शवत आंदोलनात सहभाग घेतला। काही दिवसांपूर्वी नगर परिषदेने अतिक्रमण हटाव मोहीम राबवताना अनेक टपऱ्या व लहान व्यावसायिकांचे व्यवसाय हटवले होते। त्यामुळे अनेक कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता। प्रशासनाने पर्यायी जागा उपलब्ध करून टपरीधारकांचे पुनर्वसन करावे अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। बंद दरम्यान शहरात शांततेचे वातावरण होते। विविध ठिकाणी नागरिकांनी एकत्र येत टपरीधारकांच्या प्रश्नांवर चर्चा केली। आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की पुनर्वसनाचा ठोस निर्णय तातडीने न झाल्यास पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की टपरीधारक हे शहराच्या अर्थचक्राचा महत्त्वाचा भाग असून त्यांच्या व्यवसायावर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे। त्यामुळे त्यांना पर्यायी जागा देऊन न्याय मिळवून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे। या आंदोलनाला शहरातील विविध सामाजिक संघटना, व्यापारी वर्ग, युवक व ज्येष्ठ नागरिकांनीही पाठिंबा दिला। मोठ्या संख्येने नागरिकांच्या उपस्थितीमुळे टपरीधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। त्या टपरीधारकांचं पुनर्वसन तुम्ही कसं करता? जर करणार असाल तर आता सगळ्यांनी जी भूमिका घेतली की 8 दिवस आम्ही शांत राहू, तुमच्याकडून प्रतिसाद आला नाही तर आमच्या लेकरा बाळा सगट, प्रपंचा कुटुंबा सगट आम्ही छोट्या छोट्या टपऱ्या घेऊन त्याच ठिकाणी आम्ही पुन्हा एकदा आमच्या उदरनिर्वाहासाठी बसू, हा इशारा समजा। नगरसेवकांचा, गोरगरिबांवर अन्याय करणाऱ्या नगर परिषदेचा, गावासाठी 4 नगरसेवक जर त्या बुलडोझरला आडे पडले असते JCBला आणि त्यांचं नगरसेवक जर पद गेलं असतं तर गावाने तुम्हाला डोक्यावर घेतलं असतं आणि परत जास्त मतांनी निवडून दिलं असतं। पण खरं म्हणजे आता लक्षात ठेवण्याची वेळ आहे। निवडणुका आल्या म्हणजे आपल्याला काय होतं कळत नाही। आमच्यासारखं तर निवडणुकीतून बाजूला पडायचा विचार करतोय आम्ही। निवडणुकीत बाहेर आलो आमचं काय होतं आम्हाला माहिती आहे, पण तरी सुद्धा जनतेचे प्रश्न आहेत। ही जनता सर्वात हुशार आहे असं आम्ही मानणारे लोक आहेत। जनतेच्या बरोबर राहणं आणि जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणं हे चळवळीत असणाऱ्या लोकांचं काम आहे। जनतेला योग्य दिशा देणं आणि त्याच पद्धतीने या आंदोलनकर्ते आमचे टपरीधारक आहेत त्यांना दिशा देण्याचं काम आमचं चाललेलं आहे। आम्ही परत एकदा जाहीर करतो, सगळे अतिक्रमण काय काढायचे ते काढा। सगळे अतिक्रमण काढल्यानंतर जर आमचं पुनर्वसन झालं नाही, परत सांगतो एकदा, जर पुनर्वसन झालं नाही तर आहे त्या जागेवर सर्व टपरीधारक छोट्या टपऱ्या करून त्या ठिकाणी टाकतील, कुटुंबासह तिथं उपस्थित राहतील। मग काय बुलडोझर घालायचं ते आमच्या कुटुंबावर घाला, अशा पद्धतीचा इशारा शासन करण्याची जबाबदारी ही सर्व मंडळी या ठिकाणी घेईल। त्यामुळे सर्व टपरीधारकांनी सुद्धा सावध राहायचं। छोटे छोटे दुकानं तयार करून ठेवा आणि ज्या क्षणी आपल्याला सांगण्यात येईल 8 दिवसांनी बरोबर या ठिकाणी सगळ्या बाजूने टपरे आणून टाका। कोण काय करता आपण बघू, सगळ्या गावातले लोक आम्ही कुटुंबासह येतो आणि काय होईल ते आम्ही बघू, काय केस व्हायचे ते आमच्यावर होतील, पण त्याची जबाबदारी आपण सर्वजण घेऊ। आजचं आंदोलन सुद्धा व्यापाऱ्यांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे। काही लोकांनी या ठिकाणी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, आपल्यामध्ये सुद्धा फूट पाडण्याचा प्रयत्न केला। काही लोकांना म्हणले तू आंदोलनात जाऊ नको, तुझं नाव आलं तर तुला टपरी मिळणार नाही, तुला जागा मिळणार नाही। अरे पण जागा आहेच कुठं? आतापर्यंत आम्ही 40 वर्षापासून पाहतो, हा भूखंड मोकळा आहे, तो मोकळा आहे, मग ती आपण परवानगी काढू, 40 गाळे बांधू, 50 गाळे बांधू। आतापर्यंत ते घडलेलं नाही, कारण ज्या ज्या जागा ज्या ज्या डिपार्टमेंटच्या असतात त्या मिळायला खूप कायदेशीर अडचणी असतात। त्या जागा सहजासहजी मिळत नाही। आहे त्या जागेवर छोटे छोटे दुकानाला परवानगी देणं हेच प्रशासनासमोर या ठिकाणी खरं म्हणजे आव्हान आहे। त्यांनी ते केलं पाहिजे, त्यांची जबाबदारी पार पाडली। आपलं आंदोलन अशाच पद्धतीनं चालू राहील। 4 दिवस आणखी वाट बघू आणि प्रशासनाला या ठिकाणी आपण काय करू, मुदत देऊ 8 दिवसाची आणि 8 दिवसांनी आपण आपल्या ठिकाणी आपले व्यवसाय सुरू करू। एवढंच मी या प्रसंगी सांगतो आणि थांबतो। अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा।
चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.